हे प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले पाहिजे. ज्याला प्रश्न पडतो तो संशोधक होतो, तो शास्त्रज्ञ होतो, त्याचा अभ्यास चांगला असतो. आम्हाला प्रश्न पडतच नाहीत, नाही पडत प्रश्न, पडले पाहिजे. तुम्ही हे संस्कार शिबिर घेता, तुम्ही आमच्या जागीरदार साहेबांना विचारलं पाहिजे का घेता. ते म्हणतील तुमच्यासाठी घेतो. मग आमच्यासाठी तरी का घेता. ते म्हणतील नाही मला अशी शंका आहे की तुम्ही आता बिघडणार आहात, तुम्ही बिघडण्याआधी तुम्हाला सुधरवलेलं बरं आहे असं ते म्हणू. मग आपण बिघडलेलो आहोत का, मनाशी विचारा बरं, बिघडलेलो आहोत का. अजिबात नाही, आम्ही बिघडलेलो नाही, आमची बुद्धी इतकी छान आहे. फक्त आता नवीन नवीन जे येतंय AI आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं, नाही काय काय त्याच्यामध्ये सोय आहे. ते काय गिबली का काय ते हा छान आहे ते. कसे म्हणजे आपला चांगला चेहरा आपल्याला पटतच नाही, कशात तरी घालायचा आणि भेसूर करायचं. बरं तुमचं जाऊ द्या, परवा मी एका लग्नात पाहिलं, नवरा बायकोचे ते फोटो काढून असे लावले होते. म्हटलं यांचं जमलं तरी कसं त्यांचे चेहरे म्हणून. मी माझा फोटो त्यात टाकला. काय उत्तर आलं माहित आहे का तुम्हाला. फोटो नाही आला, त्यात उत्तर आलं मुळात तुमचा चेहराच तसा आहे, काही टाकू नका तुम्ही. आता आमच्या काहींचे चेहरेच मुळात तसे आहेत, पण इतकं नवीन नवीन येत आहे. आम्हाला निबंध लिहायचा, माझी आजी. अहो लिहा ना छान, माझी आजी कशी आहे. तुम्ही घरात पाहता ना तुमची आजी कशी आहे, लिहा. आम्ही नाही देत, आम्ही लगेच AI ला सांगतो निबंध लिहून दे माझी आजी, लगेच AI निबंध लिहून देतं. आता ती AI ची आजी झाली का तुमची झाली, पण ती तुमची म्हणून तुम्ही लिहिता. मग तुम्ही म्हणता अहो हे फार रागीट झालंय, माझी आजी इतकी रागीट नाही, माझी आजी प्रेमळ आहे, जरा प्रेमळ निबंध लिहून द्या. लगेच प्रेमळ निबंध येतो. अहो माणसं रजेचा अर्ज सुद्धा आता स्वतः लिहित नाहीत सर, AI न लिहितात. ते सांगतात उद्या मला रजेवर जायचंय, मला रजेचा अर्ज द्या, AI लिहून देतं. अहो हे जर तुम्हाला सांगतो माणसाला शेपूट होतं, नाहीसं कसं झालं, कारण त्याचा काही वापरच नव्हता म्हणून नाहीसं झालं. तुम्ही जर तुमचा मेंदूच आता वापरला नाही तर हळूहळू पेशी नाहीशी होते. तुम्ही त्या भाजीवाल्याकडे जा, पूर्वी आमची आई जायची भाजीवाल्याला सांगायची 2 जोड्या मेथी, 2 जोड्या शेपू, अमुक तमुक. तो लगेच सांगायचा इतकं इतकं, हां मॅडम 140 रुपये झाले. आता भाजीवाला काय करतो, मोबाईल, 2 जोड्या त्या 10-10 रुपयाच्या, तो 10 अधिक 10 20 रुपये झाले. मग त्याची बेरीज करण्याची पेशी मेली, राहिलीच नाही. जे आम्ही वापरत नाही, जे वापरत नाही ते मरत जातं. म्हणून आता तुम्हाला सांगतो काही माणसं कुणी भाषण करते ना ते सुद्धा त्यांना समजत नाही, ते असे पाहतात. मी आता महाराष्ट्रभर जातो ना, विनोद झाल्यावर बाकीचे मुलं हसतात, हे नुसतं असं पाहतं. समजून घ्यायचं हे मोबाईलच्या आहारी गेलेलं आहे, त्याला काही समजत नाही, ते असं पेशी त्याच्या ठेसल्या गेलेल्या आहेत. सध्या 2च माणसं हसत नाहीत, एक मोबाईलच्या आहारी गेलेले आणि दुसरे कोरोनामध्ये रेमडेसिवीर घेतलेले. ज्याला 10-12 रेमडेसिवीर दिलेत ना त्याला अजूनच सुचत नाही काय चाललंय, पण ते नुसते जगतायत असे मस्तपैकी. नाही तर तुम्हाला कोणी जर बिघडलेलं भरत असेल तर तुम्ही सांगा आम्ही बिघडलेलो नाही. तुमच्या काळात आता तुम्हाला जर वडील म्हटले तुला काही कळतं का नाही, मी फाटकी चड्डी घालायचो, मग तुम्ही म्हणायचं मग माझी फाडता का, आता माझी चांगली आहे तुम्हाला वाईट वाटतंय का. आता तुमच्या वडिलांनी तुम्हाला फाटकी दिली, यात काय फार अभिमानाची गोष्ट होती का. आता तुम्ही चांगले आहात, मला चांगली दिली. आता मी जर नाही चांगला राहिलो तर माझ्या पोराला फाटकी देईल, आणि फारच वाईट वागलो तर देणार सुद्धा नाही. हे तुम्ही म्हटलं पाहिजे. पण मग फाटकं घालायचं का, घालायचं का फाटकं. कुठेतरी सिनेमात पाहायचं. आता ते सिनेमात त्या नटनट्यांना कपडे देतात, निर्माते देतात, घाला, आणि दिल्याबरोबर काढून घेतात. आपण ते पाहतो, अरे ते फॅशन आहे. काही मुलं तुम्हाला सांगतो घालतात ते, म्हणजे शहरात घालतात ठीक आहे, खेड्यात घातले तर कुत्री मुंगतात कोण आला.